हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडिकोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ हा जो टॉपिक आहे तर हा डिस्कस करणार आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला 5 मार्कासाठी क्वेश्चन आहे तर तो विचारला जातो. कालचं जे लेक्चर होतं तर कालच्या लेक्चरमध्ये बघा आपण हे सर्व टॉपिक जे आहेत तर ते डिस्कस केले. इंट्रोडक्शन टू हेल्थ अँड इलनेस हा जो आपला युनिट आहे तर आपण हा सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण मिनिंग आणि डेफिनेशन वगैरे सर्व बघितलं. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कोणता विचारला जातो एमसीक्यू बेस ते पण आपण डिस्कस केलेला आहे. ओके, तर आपण या कन्सेप्ट आहे त्यानंतर डायमेन्शन वगैरे आहे तर हे सर्व आपण काल बघितलं होतं. आता आपण बघणार आहे डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. ओके, आता डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थची डेफिनेशन काय आहे बघा, म्हणजे आपल्याला कळेल की डिटर्मिनंट्स म्हणजे काय असतं. ओके, डिटर्मिनंट्स म्हणजे काय असतं ते आपण सर्वात पहिले बघू. डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ आर द व्हेरियस फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स द हेल्थ स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ओके, म्हणजे असे फॅक्टर्स. ओके, तर ते फॅक्टर्स काय करतात ते डायरेक्टली आपली जी हेल्थ जे आहे तर ते हेल्थ आपली इन्फ्लुअन्स करतायत ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॅमिली अँड कम्युनिटी. ओके, एका इंडिव्हिज्युअल पर्सनची त्याच्या फॅमिलीची किंवा पूर्ण कम्युनिटीची हेल्थ इन्फ्लुअन्स करणारे जे फॅक्टर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ फॅक्टर्स आपण त्यांना असं म्हणतो. ओके, दिस फॅक्टर्स आर दिस फॅक्टर्स कॅन आयदर प्रमोट हेल्थ ऑर कॉज डिसीज. ओके, हे फॅक्टर्स असे आहेत जे तुमच्या डिसीजला पॉझिटिव्ह कडे पण घेऊन जाऊ शकतात आणि निगेटिव्ह कडे पण आणू शकतात. ओके, म्हणजे काय, तुमचं हेल्थ जे आहे तर ते प्रमोट पण करू शकतात आणि तुम्हाला डिसीज पण कॉज करू शकतो. ओके, तर असे हे फॅक्टर्स आहेत आणि या फॅक्टर्सला आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. एकदम मराठी भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये सोप्या लँग्वेजमध्ये जर समजायचं झालं तर हेल्थला डिटरमाइन करणारे फॅक्टर्स म्हणजे काय, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. आता आता ही जी डायग्राम आहे बघा, ट्री डायग्राम मी दाखवली. बायोलॉजिकल फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, लाईफस्टाईल फॅक्टर्स, हेल्थ फॅक्टर्स, हे सर्व फॅक्टर्स आपण आता वन बाय वन बघणार आहे. ओके, आता ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 5 मार्काला विचारला जातो, सर्वात पहिले काय करायचं, तुम्हाला हेल्थची डेफिनेशन द्यायची, त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ ही डेफिनेशन द्या, त्यानंतर अशी एखादी येडीवाकडी डायग्राम काढा किंवा डायरेक्ट तुम्ही इन्युमरेट करू शकता डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ कोणते कोणते आहेत आणि मग प्रत्येक डिटर्मिनंट तुम्हाला काय करायचं आहे की एक एक दोन दोन ओळींमध्ये फक्त एक्सप्लेन करायचं. ओके, आता सर्वात पहिले आहे बघा बायोलॉजिकल डिटर्मिनंट्स कोणते कोणते आहेत बघू. देज आर द इंटरनल फॅक्टर्स रिलेटेड टू द बॉडी. आपल्या बॉडीच्या रिलेटेड जे इंटरनल फॅक्टर्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल डिटर्मिनंट्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय येतं, फॉर एक्झाम्पल आपलं एज आहे, सेक्स आहे, जेनेटिक इनहेरिटन्स आणि इम्युनिटी लेवल आहे. तर हे आपली हेल्थ मेंटेन ठेवणारे आपली इनबॉर्न फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल एज असेल, एजमध्ये काय आता बघतो आपण लहान मुलांची इम्युनिटी कमी असते तर त्यांना जास्त इन्फेक्शन होतात. त्यानंतर सेक्स आहे, फॉर एक्झाम्पल आता एज, आता सम डिसीज स्पेसिफिक, जेंडर स्पेसिफिक पण आपले काही डिसीज असतात. फॉर एक्झाम्पल बीपीएच आहे, बिनाइन प्रोस्टेट हायपरप्लाझिया, तर हा मेल्स मध्ये होत असतो. त्यानंतर मास्टायटिस आहे तर ते फिमेल्स मध्ये होत असतं. त्यानंतर जेनेटिक इनहेरिटन्स, एखादा आजार जो आहे तर तो आपल्या आई वडिलांकडून आपल्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर इम्युनिटी लेवल, एखाद्याची इम्युनिटी जर कमी जर असेल तर जास्त इन्फेक्शन त्या पेशंटला होऊ शकत. म्हणून सर्वात पहिले बायोलॉजिकल डिटर्मिनंट्स हे असे फॅक्टर्स आहेत जे डायरेक्टली आपली हेल्थला डिटरमाइन करण्याचं काम करत असत, जे आपण चेंज पण करू शकत नाही. आता एक्झाम्पल बघा, बायोलॉजिकल फॅक्टर्स आर द नॉन मॉडिफायबल. ओके, त्याला आपण चेंज करू शकत नाही. दे डिटरमाइन द पर्सन ससेप्टिबिलिटी टू सर्टन डिसीज. एखाद्या डिसीजसाठी आपण किती ससेप्टिबल आहोत तर डायरेक्टली कोण दाखवत असतं, बायोलॉजिकल डिटर्मिनंट्स दाखवत असतं, जे आपण चेंज करू शकत नाही. ओके, तर हा तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, कोणतं हेल्थचं डिटर्मिनंट आहे तर ते आपण नॉन मॉडिफायबल आहे, चेंज करू शकत नाही. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, बायोलॉजिकल डिटर्मिनंट्स असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हार्टच्या रिलेटेड हे जे बायोलॉजिकल डिटर्मिनंट आहे तर याच्यावरती तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन्स विचारला जातो की खालीपैकी कोणतं जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तर ते नॉन मॉडिफायबल फॅक्टर, याला आपण असं पण आपण त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स. एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स म्हणजे काय असतं की आपल्या वातावरणातले जे काही फॅक्टर्स जे आपल्या हेल्थला डिटरमाइन करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल काय, एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी, हाऊसिंग, क्लायमेट, पोल्युशन, तर हे सर्व फॅक्टर्स आहेत जे आपल्या हेल्थवर डायरेक्टली अफेक्ट होत असतात. ओके, त्यानंतर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल कंटॅमिनेटेड वॉटर जर असेल तर त्या पेशंटला काय होतं, डायरिया होण्याचे चान्सेस असू शकतात. ओके, तर हे झाले आपले एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स. म्हणून स्वच्छ वातावरणात राहिलो तर आपण स्वच्छ राहू शकतो. ओके, म्हणून एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट वरती आपलं जे फ्लोरेस नायटिंगेल आहे तर याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो की फ्लोरेस नायटिंगेल यांनी कोणती थेरी प्रपोज केली, तर एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स वरूनच एन्व्हायरमेंटल थेरी जी आहे तर ती फ्लोरेस नायटिंगेल यांनी प्रपोज केली आणि त्यांनी त्या थेरीमधून काय सांगितलं की पेशंटला चांगलं एअर, चांगलं वॉटर सप्लाय, चांगलं क्लिनिंग एन्व्हायरमेंट त्याला प्रोव्हाइड करा, त्याची हेल्थ ही सुधारेल. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये पण व्हेरियस टाइपचे एन्व्हायरमेंट आहे बघा. बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि इन्सेक्ट एनिमल्स येतात ज्याच्यामुळे डायरेक्टली आपल्याला इन्फेक्शन होतं. त्यानंतर सोशल एन्व्हायरमेंट मध्ये बघा, कल्चर, बिलीफ्स आणि ट्रेडिशन्स आहेत जे आपल्या सायकिकवर, आपली जी सायकोलॉजी आहे तर त्याच्यावरती अफेक्ट करत असतात. त्यानंतर आता एक्सप्रेशन बघा, हेल्दी एन्व्हायरमेंट इज इसेन्शियल फॉर द डिसीज प्रिव्हेन्शन अँड वेलबिंग. ओके, एक हेल्दी एन्व्हायरमेंट इम्पॉर्टंट आहे एका डिसीज प्रिव्हेन्शन करण्यासाठी आणि एक चांगल्या वेलबिंग साठी. त्यानंतर आता 3 नंबरचे डिटर्मिनंट्स आहेत बघा, लाईफस्टाईल डिटर्मिनंट्स. ओके, त्याला आपण बिहेवियरल डिटर्मिनंट्स असं पण म्हणतो. आता बिहेवियर म्हणजे काय, की आपण आयुष्यामध्ये जगताना कशा पद्धतीने वागतो तर त्याच्यावरती पण आपली जी हेल्थ आहे तर ती डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल आपलं डाएट आणि न्यूट्रिशन आहे, आपण हेल्दी खातो की फास्ट फूड खातो याच्यावर पण आपलं आरोग्य आहे तर ते अवलंबून असते. त्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, स्मोकिंग आहे, दारू पिणाऱ्या लोकांना लवकर लिव्हरचा आजार होतो आणि त्यांची लाईफ लवकरच एंड होऊन जाते.
अल्कोहोल कन्झम्पशन आहे, स्लीप पॅटर्न आहे, पर्सनल हायजीन आहे. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या कशामध्ये येतात, लाईफस्टाईल किंवा त्याला बिहेवियरल डिटर्मिनंट्स मध्ये आपण त्याला इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर बघा इथे एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे दिले. ते सर्व मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. आपण स्मोकिंग आहे तर ते आपण स्टॉप करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. ओके. त्यानंतर सोशो इकॉनॉमिक डिटर्मिनंट्स आहेत. सोशो इकॉनॉमिक डिटर्मिनंट्स म्हणजे काय, की आपल्या पैशा रिलेटेड काही असू शकतात. फॉर एक्झाम्पल काय बघा, आता इन्कम आहे, एज्युकेशन आहे. इन्कम चांगला असेल, आपण चांगले सुखसुविधा अप्रोच करू शकतो, चांगल्या सुखसुविधा घेऊ शकतो, युटिलाइज करू शकतो. आपली लाईफ ही चांगली असेल, एज्युकेशन चांगलं असेल तर आपल्याकडे इन्कम पण चांगला असेल. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी पण सर्व इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ऑक्युपेशन, एक पर्सन आहे, तो एखाद्या आपलं जे एखादी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये काम करतोय आणि एक टीचर आहे. तर एका टीचरची जी लाईफ आहे, तर ती जास्त असते ॲज कंपेअर टू फॅक्टरी वर्करची. कारण की फॅक्टरी वर्कर पोल्युटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये असतो. ओके. त्यामुळे ते भरपूर सर्व हजार्ड्सला तो ससेप्टेबल असतो. एखादं तिथं इन्फेक्शन होऊ शकतं, एखादी इंजुरी होऊ शकते, एखादी मशीन वगैरे पडू शकते, करंट लागू शकतो. ऑक्युपेशन पण खूप इफेक्ट करतं आपल्या लाईफवरती आणि आपली लिव्हिंग कंडिशन. ओके. बेटर सोशो इकॉनॉमिक कंडिशन, बेटर हेल्थ आउटकम्स. एक्झाम्पल. ओके. त्यानंतर 5 आहेत आता हेल्थ सर्व्हिसेस. हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे आपण जिथे राहतो तर तिथे गव्हर्नमेंटचे किती प्रोग्राम्स रन होतात. तुम्हाला किती चांगले हॉस्पिटल सुखसुविधा भेटतील, तर त्याच्यावरती पण आपली हेल्थ काय मित्रांनो अफेक्टेड होत असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चांगल्या दवाखान्यात गेले, चांगली जर तुम्ही ट्रीटमेंट जर घेतली, तर तिथून पुढे काय होणार, तुमची हेल्थ जी आहे तर ती सुधारणार आहे. ओके. आता याच्यामध्ये टाईप बघा, प्रमोटिव्ह सर्व्हिस, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिटिव्ह. तर ह्या ज्या व्हेरियस टाईपच्या सर्व्हिसेस आहेत. ओके. तर या सर्व सर्व्हिसेस आपल्याला आपल्या हॉस्पिटल्स मधून भेटत असतात. ओके. प्रमोटिव्ह सर्व्हिस म्हणजे काय, त्यामध्ये आपण काय बघतो, हेल्थ एज्युकेशन आपण बघत असतो. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस आहे. प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस मध्ये काय बघतो आपण, इम्युनायझेशन बघत असतो. ओके. त्यानंतर क्युरेटिव्ह सर्व्हिस मध्ये आपण पेशंट डायरेक्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आणि रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिस. ओके. तर आता मित्रांनो आपण काल जे आपलं एक सेशन घेतलं होतं बघा, त्याच्यामध्ये आपण नॉट सेटचे क्वेश्चन्स आपण बघितले. तर त्यामध्ये मी तुम्हाला लेवल ऑफ प्रिव्हेन्शन हा जो टॉपिक आहे तर हा सांगितला होता. ओके. तर लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये हे जे प्रमोटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह, रिहॅबिलिटेटिव्ह, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि प्रीमॉर्डियल, तर या चारही पण लेवल मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगितले आहेत. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, पॉलिटिकल आणि पॉलिसी फॅक्टर्स. ओके. त्यामध्ये गव्हर्नमेंटल पॉलिसीज, त्यानंतर हेल्थ प्रोग्राम, लॉज, हे पण सर्व आपल्या हेल्थवर इनडायरेक्टली अफेक्ट करत असतात. ओके. तर हे पण सर्व डिटरमाइन करणारे फॅक्टर आहेत. कारण की जर आता पॉलिसी फॅक्टर जर बघितलं, एखादा 2 बेबी आहेत, तर एक बेबीनी काय केलंय, तो अंगणवाडीत गेला. अंगणवाडीमधून त्याला काय भेटलंय, की त्याला जे रोजचे कॅलरीज वगैरे आहेत, तर ते सर्व त्याला अंगणवाडीतून भेटत गेले. बट एक स्टुडंट असा होता जो अंगणवाडीमध्ये गेलाच नाही किंवा त्याच्या जवळपास अंगणवाडी नव्हते. म्हणजे जी मिड डे मील स्कीम जी आहे, तर ती एका विद्यार्थ्याला भेटली आणि एका विद्यार्थ्याला भेटलीच नाही. म्हणजे काय, ज्याला भेटली तर त्याची हेल्थ काय होणार, सुधारणार आहे, कारण त्याला कॅलरीज वगैरे प्रॉपर भेटणार आहे. आणि ज्याला नाही भेटली तो काय होणार आहे, खालावला जाणार आहे. त्याची काय, त्याची जी हेल्थ आहे तर ती कुठं ना कुठं डिटोरेट होणार आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, कल्चरल फॅक्टर्स आहेत. तर आता कल्चरल फॅक्टर्स मध्ये बघा भरपूर जण आहेत तर ते व्हेज डाएट खातात. तर जे व्हेज डाएट असतात तर त्यामध्ये व्हिटॅमिन B12 वगैरे आहे, तर त्याची डिफिशियन्सी असू शकते. ओके. त्यानंतर फूड हॅबिट्स आहेत, हेल्थ प्रॅक्टिसेस आहेत. ओके. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या कल्चरली पण अफेक्ट करत असतात आपल्या बॉडीवरती. त्यानंतर सोशल सपोर्ट सिस्टम आहे. ऍक्च्युअली आता तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारलं तर एवढे सगळे 9-10 टॉपिक्स तुम्हाला लिहायची गरज पण नाही मित्रांनो. जे पहिले 4-5 इम्पॉर्टंट आहेत. ओके. कोणते कोणते तर मी तुम्हाला परत सांगतो. बायोलॉजिकल फॅक्टर्स, त्यानंतर लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत, त्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस आहेत. ओके. हेल्थ सर्व्हिसेस आणि हे पॉलिटिकल फॅक्टर्स हे तुम्ही कंबाईनली लिहू शकता. त्यानंतर सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर आणि कल्चरल फॅक्टर्सला पण तुम्ही एकत्र घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे स्पिरिच्युअल सोशल सपोर्ट नाही लिहिलं तरी पण चालेल, बट एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. त्यानंतर सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर्स आणि कल्चर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकत्र करून लिहिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. ओके. अशा पद्धतीने हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. ओके. आता आपण नेक्स्ट बघू बघा, डायमेन्शन ऑफ हेल्थ. ओके. डायमेन्शन अँड डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. आता आपण डिटर्मिनंट्स बघितले, आता हेल्थचे डायमेन्शन बघू आपण. म्हणजे आपण हेल्थ जे आहे तर ती हेल्थला आपण कोणत्या ब्रांचेस मधून बघितले जातं त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स असं आपण म्हणतो. ओके. हेल्थ इज नॉट ओनली द ऍब्सेन्स ऑफ डिसीज बट द स्टेट ऑफ कम्प्लीट वेलबिंग. ओके. हे आपण डिफिनेशन मध्ये बघितलं. फ्लोरेन्स नायटिंगेल डिस्क्राइब द हेल्थ ऍज द एबिलिटी ऑफ पर्सन टू यूज द ऑल पॉवर टू फुलेस्ट द एक्सटेंट. ओके. फ्लोरेन्स नायटिंगेलने काय सांगितलं, हेल्थ ही एक पर्सनची एबिलिटी आहे ज्यामध्ये पेशंट जो पर्सन आहे तर तो एक त्याची पॉवर जो आहे तर ती यूज करू शकतो. ओके. काय, त्याचे पूर्ण त्याचे जे एक्सलंट दाखवण्यासाठी. ओके. तर आता डिटर्मिनंट्स बघा, एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स आपण बघितले, त्यानंतर पॉलिटिकल आपण बघितले, बिहेवियरल बघितले, तेच मी खाली परत एकदा नोट्स मध्ये टाकलेलं आहे. ओके. त्यानंतर आता इम्पॉर्टंट आहे बघा, मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्स. ओके. हा खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जातो. ओके. आता मॅस्लो हा जो एक सायंटिफिकल हा जो सायंटिस्ट आहे. ओके. तर त्याचं पूर्ण नाव काय बघा, अब्राहम मॅस्लो हे त्याचं पूर्ण नाव आहे. ओके. तर याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो की मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्स हे कोणी प्रपोज केलं, तर अब्राहम मॅस्लो हा जो सायंटिस्ट आहे तर यांनी ही जी आहे तर ही थेरी दिलेली आहे. ओके. तर आता आपले जे पर्सन आहेत तर आपण लाईफ मध्ये ज्यावेळेस जगत असतो तर आपल्याला कोणत्या गोष्टींची इन्स्टंट जरूरत आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला नंतर भेटल्या तरी चालते, तर
याची एक हायरार्की बनवलेली आहे. हायरार्की म्हणजे काय की स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोणती गोष्ट इन्स्टंट गरजेची आहे तर याचा एक त्यांनी चार्ट बनवला आहे. तर तो चार्ट आपण डिस्कस करणार आहे. आणि मित्रांनो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. याच्यावर तुम्हाला 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. तर बघू आपण काय काय. इट प्रपोज द थिअरी ऑफ हायरार्की ऑफ नीड्स. इट एक्सप्लेन अबाउट द ह्युमन नीड्स आर अरेंज इन लेवल्स. ओके, आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजांना काय केलंय एका लेवलमध्ये पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे. त्यानंतर लोअर नीड्स मस्ट बी सॅटिस्फाईड बिफोर द हायर नीड्स. आणि ज्या खालच्या गरजा आहेत तर त्या लवकर भागल्या पाहिजे ऍज कम्पेअर टू वरच्या गरजा. ओके, तर आता याच्यामध्ये बघा 5 पिरॅमिड्स आहेत. त्यानंतर आता आज आपण जे एमसीक्यू डिस्कस केले. ओके, नॉर्थ साइडचे एमसीक्यू, तर त्यामध्ये मी तुम्हाला एबीसी क्रायटेरिया सांगितला. तर तो एबीसी क्रायटेरिया पण हा जो मॅच टू हायरार्की ऑफ नीड्स आहे तर याच्यावरतीच डिपेंड आहे. ओके, सर्वात पहिले हा जो ट्रायंगल आहे तर हा ट्रायंगल बघू. हा ट्रायंगल वरतीच सर्व जे आहे एक्सप्लेनेशन आहे. ओके, आता हा ट्रायंगल मध्ये सगळ्यात एक नंबरला काय येते बघा, इकडे फिजिओलॉजिकल नीड्स. सर्वात पहिले एखादा पर्सन असतो तर त्या पर्सनच्या सगळ्यात इम्पॉर्टंट नीड्स कोणत्या मित्रांनो? फिजिओलॉजिकल नीड्स इम्पॉर्टंट आहे. आता फिजिओलॉजिकल नीड्स मध्ये काय येतं? एअर, वॉटर, फूड, शेल्टर, स्लीप, क्लोथिंग आणि रिप्रोडक्शन. ओके, या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ओके, खाली वरच्या पैकी या गोष्टी जरी पेशंटकडे नसेल तर तो पर्सन जगू शकतो, बट त्याला फिजिओलॉजिकल नीड्स गरजेचं आहे. आणि फिजिओलॉजिकल नीड्स मध्ये सर्वात पहिले काय दिलं मित्रांनो? एअर. ओके, म्हणून आपण ज्यावेळेस पेशंटच्या गरजांना प्रायोरिटी देत असतो सर्वात पहिले तुम्हाला एअरवेची प्रायोरिटी आहे ती मेंटेन ठेवायची. पेशंटला पहिले चांगला श्वास घेता आला पाहिजे. श्वास जर घेता आला तर पेशंट जगणार आहे. त्यानंतर मग त्याला वॉटर हायड्रेशन लागणार आहे. त्यानंतर त्याला एनर्जीसाठी फूड लागणार आहे. राहण्यासाठी त्याला घर लागणार आहे. त्यानंतर त्याच्या ब्रेनच्या हेल्थसाठी त्याला प्रॉपर स्लीप लागणार आहे. त्याला स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी क्लोथ लागणार आहे. आणि नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी त्याला सेक्स लागणार आहे. तर आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन लागतो. ओके, तर रिप्रोडक्शन जे आहे तर ते कोणत्या लेवलमध्ये येतं? ते फिजिओलॉजिकल नीड्स आहेत आपले. ओके, बॉडीला क्रेविंग्स. ओके, सर्व आपले फिजिओलॉजिकल नीड्स आहेत. ओके, त्याशिवाय आपली नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूसच होऊ शकत नाही. ओके, फिजिओलॉजिकल नीड्स जे आहेत तर त्या इन्स्टंट आहेत. वरची कोणती गोष्ट नसेल तरी पण चालेल, बट याच्यामध्ये कुठलाच डिले नाही पाहिजे. ओके, त्यानंतर आता फिजिओलॉजिकल नीड्स एका पर्सनच्या सर्व भेटल्या, मग त्याला आता काय, तो आता नेक्स्ट स्टेपवर जाणार. त्या पर्सनला पाहिजे आता सेफ्टी नीड्स. आता सेफ्टी नीड्स मध्ये काय, तर त्यामध्ये तुम्हाला आता समाजामध्ये राहायचंय तर तुम्हाला पर्सनल सिक्युरिटी पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट, तुम्हाला पैसा खर्च करण्यासाठी तुम्हाला पहिले पर्सनल पैसा अर्न करण्यासाठी काहीतरी सोर्स पाहिजे, तुम्हाला काहीतरी काम पाहिजे. त्यानंतर रिसोर्सेस, हेल्थ आणि प्रॉपर्टी. जवळ तुमच्या हॉस्पिटल पाहिजे, तुम्हाला एक प्रॉपर्टी पाहिजे, सर्व तुम्हाला सेफ्टी नीड्स पाहिजे. ओके, हे झालं आपलं सेकंड नंबर. त्यानंतर आता 3 नंबरला काय, लव्ह अँड बिलॉंगिंगनेस. ओके, एखाद्या पर्सननी फिजिओलॉजिकल नीड सगळ्या त्याला भेटल्या, सेफ्टी नीड सगळ्या भेटल्या. आता त्याला काय पाहिजे? लव्ह आणि बिलॉंगिंगनेस. कारण की पर्सन एकटा राहू शकत नाही. त्याला कोण पाहिजे? त्याला कोणतरी बोलू चालू लागायला माणसं पाहिजे. मग त्यामध्ये फ्रेंडशिप, इंटिमेसी म्हणजे कपल, त्यानंतर फॅमिली आणि सेन्स ऑफ कनेक्शन ह्या गोष्टी पण त्याच्या भागल्या पाहिजे. ओके, ह्या गोष्टी जर नाही भागल्या तर पेशंट काय जातो मित्रांनो? डिप्रेशन मध्ये जातो. त्यानंतर सेफ्टी नीड जर नसेल तर पेशंट काय होतो? व्हलनरेबल होतो. फिजिओलॉजिकल नीड जर नसेल तर पेशंटची डेथ होऊन जाईल. ओके, त्यानंतर आता 4 नंबरला काय मित्रांनो? सेल्फ इस्टीम. ओके, आता ह्या सर्व ज्या 3 ज्या आहेत तर ते बेसिक गरजा भागल्या. आता सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे काय? एका समाजामध्ये राहण्यासाठी पेशंटला काय पाहिजे? रिस्पेक्ट, सेल्फ इस्टीम, स्वतःचं काहीतरी स्टेटस पाहिजे. मी समाजामध्ये काहीतरी एक वेगळा व्यक्ती आहे हे त्याला सिद्ध करता आलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? इस्टीम असं आपण म्हणतो. ओके, स्ट्रेंथ, फ्रीडम. ओके, तर हे जे बघितलं तर हे एका दृष्टीनं एका पर्सनला त्याची इमेज वाढवण्याचे सर्व फॅक्टर्स आहेत. आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे काय? सेल्फ ऍक्च्युलायझेशन मध्ये पेशंटला, तो पर्टिक्युलर पर्सनला त्याची इमेज वगैरे, त्याला लव्ह अँड बिलॉंगिंगनेस वगैरे याच्या रिलेटेड काहीच नसतं. त्याला फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट असते, डिझायर टू बिकम द मोस्ट दॅट वन कॅन बी. ओके, एका समाजामध्ये एकदम चांगला पर्सन बनणे त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ ऍक्च्युलायझेशन. माझा जन्म कशासाठी झालाय? ओके, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं जातं. मला माझा जन्म कशासाठी झालाय? माझ्याने कसं समाजाचं भलं होईल? कारण की आता माझ्या सगळ्या नीड्स भागल्यात. आता मी समाजाचं भलं करण्यासाठी काय काय करू शकतो? हे सर्व येतं सेल्फ ऍक्च्युलायझेशन मध्ये. देवाने माझा जन्म काय केलाय? ओके, तर अशा सर्व गोष्टींचं ज्यावेळेस पर्सनला ज्ञान येतं त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ ऍक्च्युलायझेशन. ओके, तर अशा पद्धतीने ह्या ज्या नीड्स आहेत तर ह्या नीड्स मित्रांनो भागात असतो. ओके, आता सध्या आपण ज्या स्टेजमध्ये आहे तर आपण कोणत्या याच्यामध्ये आहेत? तर सध्या आपण आहे लव्ह अँड इंटिमेसी मध्ये. त्यानंतर काही जण जे आहेत जे लव्ह अँड इंटिमेसीच्या वरती आहेत तर ते असतात मित्रांनो सेल्फ इस्टीम मध्ये. ओके, ज्यावेळेस एक बेबी जन्म घेतो तर त्यावेळेस त्याला सगळ्यात पहिले लागतात फिजिओलॉजिकल नीड्स. त्यानंतर तो जसा अडल्टसन मध्ये येतो मग त्याला लागतं मित्रांनो सेफ्टी नीड्स. ओके, सेफ्टी नीड्स नंतर मग तो ज्यावेळेस एका अडल्टहुड मध्ये येतो मग त्याला लागतात लव्ह अँड बिलॉंगिंगनेस. त्यानंतर पेशंट ज्यावेळेस अडल्टहुडला थोडं क्रॉस आउट करतो, ज्यावेळेस त्याला मुलं बाळ वगैरे होतात तर त्यावेळेस त्याला काय लागत असतं? सेल्फ इस्टीम. आणि सेल्फ इस्टीम मध्ये ज्यावेळेस पेशंट 65 प्लस जातो तर त्यावेळेस त्याला सेल्फ ऍक्च्युलायझेशन. माझं आयुष्य आता झालंय बट आता मी दुसऱ्यांसाठी काय करू शकतो? याला आपण काय म्हणतो? सेल्फ ऍक्च्युलायझेशन. ओके, अशा पद्धतीने हा जो चार्ट आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता हे सगळं मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हेच तुमच्या वर्ड मध्ये लिहायचं. ओके, तर याच्या सर्व नोट्स मी याच्यामध्ये टाकल्यात बघ. आता नोट्स काय काय आहेत आपण याचा डिस्कस करू. ओके, लेवल ऑफ नीड्स. सगळ्यात पहिले आहे बघा फिजिओलॉजिकल नीड्स. या सर्व आपल्या सर्व्हायव्हल करण्यासाठी इम्पॉर्टंट गरजा आहेत. त्यानंतर सगळ्यात पहिले ह्या गरजा सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. याच्यामध्ये फूड, वॉटर, एअर, त्यानंतर स्लीप, शेल्टर आणि इलिमिनेशन
त्यानंतर रिप्रोडक्शन, हे जे सर्व फॅक्टर्स आहेत तर ते येत असतात. फॉर एक्झाम्पल, हंग्री पेशंट विल फोकस ऑन द फूड बिफोर एनिथिंग एल्स. ओके, एखादा वॉर्डमध्ये पेशंट आहे, त्याला खूप भूक लागली, तुम्ही जर त्याला सांगत असाल चला मी तुम्हाला हेल्थ एज्युकेशन देतो, तो म्हणे मला तुमच्या नॉलेजचं काही घेणं देणं नाही, मला पहिले जेवण करायचं आहे, मला पहिले भूक लागलेली आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट बघा सेफ्टी नीड्स आहेत. आता सेफ्टी नीड्स मध्ये काय, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन पाहिजे असतं. तर त्यामध्ये फिजिकल सेफ्टी आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, प्रोटेक्शन जॉब, त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम डिसीज आहे, त्यानंतर जॉब सिक्युरिटी आहे. ओके, तर या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी आपल्या चार्टमध्ये बघितल्या. एक्झाम्पल काय, सेफ हॉस्पिटल एन्व्हायरमेंट पाहिजे एका पेशंटच्या सेफ्टीसाठी. त्यानंतर लव्ह अँड बिलॉंगिंगनेस आहे, त्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आणि अफेक्शन आपल्यासाठी गरजेचं असतं. त्यामध्ये फॅमिली आहे, फ्रेंड्स आहे, लव्ह आहे, इंटिमेसी आहे, हे सर्व फॅक्टर्स त्याच्यामध्ये येत असतात. ओके, त्याच्यामध्ये इमोशनल सपोर्ट आणि फॅमिली जे आहे तर ते एका पेशंटला जगण्यासाठी लागत असतं, पर्सनला लागत असतं. नॉट ओन्ली पेशंट, पर्सन पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सेल्फ इस्टीम आहे. सेल्फ इस्टीम म्हणजे काय, सेल्फ रिस्पेक्ट आणि रिकॉग्नायझेशन. ओके, म्हणजे समाजामध्ये आपला स्वतःचा एक दर्जा प्रोड्यूस करणे, याला आपण म्हणतो सेल्फ रिस्पेक्ट आणि रिकॉग्नायझेशन. त्यामध्ये कॉन्फिडन्स, अचिव्हमेंट्स, रिस्पेक्ट फ्रॉम अदर, स्टेटस, या सर्व गोष्टी पर्सन अचीव्ह करण्याचे ट्राय करत असतो. एक्झाम्पल काय, पेशंट फील्स व्हॅल्यूड अँड रिस्पेक्टेड. ओके, एखादा पेशंट जो आहे तर त्याला आपण व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट पण, म्हणजे त्या पेशंटला व्हॅल्यू आणि रिस्पेक्टेड फील होतं जर तो पेशंट जर एक समाजात चांगला. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एक रस्त्यावरचा भिकारी ऍडमिट झालाय आणि तुमच्याकडे एका मस्त एक मोठा कलेक्टर ऍडमिट झालाय, तर जो कलेक्टर आहे तर तुम्ही त्याला जास्त रिस्पेक्टिव्हली त्याला केअर देऊ शकता ऍज कम्पेअर टू रस्त्यावरच्या भिकारी. ओके, एकदम बेसिक एक्झाम्पल झालं. त्यानंतर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन हे एकदम हायेस्ट लेवल आहे. हा तुम्हाला विचारला होता की मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्स मध्ये सर्वात बेसिक कोणतं आहे, सर्वात हायेस्ट कोणतं आहे, हे दोन प्रायोरिटी देण्यात ठेवायचे. तर डिझायर टू अचीव्ह द फुल पोटेन्शियल, त्यामध्ये पर्सन जो आहे पर्सनल ग्रोथ, त्यानंतर क्रिएटिव्हिटी, सेल्फ फुलफिलमेंट कडे जास्त फोकस देतो. एक्झाम्पल काय, अचिव्हिंग द लाईफ गोल्स. ओके, पर्सनचा कशासाठी जन्म झाला हे ज्यावेळेस त्याला समजतं त्याला आपण काय म्हणतो, अचिव्हिंग द लाईफ गोल्स. त्यानंतर आता हे की पॉईंट्स आहेत तर हे सर्व एकदा तुम्ही नोट्स मध्ये एकदा रीड करून ठेवा. ओके, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. हे इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जाणार नाही. मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्स जे आहे तर ते आपण नर्सिंग मध्ये कसं अप्लाय केलं पाहिजे, तर आपल्या पेशंटच्या ज्या पेशंट केअर जे आहे तर पेशंट केअर रिकॉग्नाइज करण्यासाठी, प्रायोरिटाइज करण्यासाठी आपल्याला मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्सची गरज पडते. त्यानंतर फोकस ऑन द बेसिक नीड्स. ओके, ऑक्सिजन, फूड सेफ्टी, या सर्व गोष्टींवरती आपण सर्वात पहिले फोकस करतो. त्यानंतर देन प्रोव्हाइड द इमोशनल अँड सायकोलॉजिकल सपोर्ट. ओके, पेशंटला सायकोलॉजिकल आणि इमोशनल सपोर्ट याच्यामधून आपण प्रोव्हाइड केला पाहिजे. आणि एक होलिस्टिक केअर म्हणजे काय, संपूर्ण केअर. ओके, तर याच्या पाचही पण जर ट्रायंगल आहे तर या पाचही पण गोष्टींचा विचार करून आपण पेशंटला केअर जे आहे तर ती प्रोव्हाइड करत असतो. स्टेप बाय स्टेप प्रायोरिटी वाईज आपण पेशंटला केअर प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्स इन द हेल्थ. ओके, तर हा खूप मस्त टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, आणि तुमच्या कॉम्प्युटर एक्झाम मध्ये याच्या बेसिसवर खूप एमसीक्यू दरवर्षी विचारले जातात. आता आपलं जे आरोग्य आहे तर आरोग्यावर कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात, तर हा इम्पॉर्टंट आहे, हा जास्त तुम्हाला विचारला जात नाही, जस्ट ध्यानात ठेवा. ओके, इंट्रोडक्शन बघा, आणि मी जसे मित्रांनो नोट्स दिल्या आहेत ना, तुम्हाला असंच तुमचा पेपरचं प्रेझेंटेशन ठेवायचं. ओके, हेल्थ इज इन्फ्लुएन्स बाय व्हेरियस इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, आतमधले फॅक्टर्स आणि बाहेरचे फॅक्टर्सने आपलं जे आरोग्य आहे तर ते इन्फ्लुएन्स होत असतं. तर सर्वात पहिले बघू आपण बायोलॉजिकल फॅक्टर्स. ओके, आता हे फॅक्टर जे आहेत तर ते हेल्थला प्रमोट पण करू शकतात आणि डिसीज पण कॉज करू शकतात. ओके, ऑलरेडी आपण हे जे फॅक्टर्स आहेत इकडे आपण डिटर्मिनंट्स मध्ये बघितलंय, तर हे सर्व मित्रांनो सेमच आहे. त्यामुळे डायमेन्शन, डिटर्मिनंट्स, त्यानंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हेल्थ खूप सोपा टॉपिक आहे. ओके, तुम्ही एकदा जरी वाचलं तेच तुम्हाला सगळ्या टॉपिक मध्ये लिहायचं. ओके, बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे जास्त तुमचा टाइम घेणार नाही. एज, सेक्स, हेरिडिटरी, इम्युनिटी, ऑलरेडी आपण हे सर्व गोष्टी मित्रांनो आपण एक्सप्लेन केल्या. त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, त्याच्यामध्ये फिजिकल एन्व्हायरमेंट, बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट, ऍज इट इज आपण वरती सर्व गोष्टी मित्रांनो बघितल्या. त्यानंतर लाईफस्टाईल फॅक्टर्स मध्ये आपण काय बघितलं, कोणी स्मोकिंग करतंय, डाएट चांगला घेतंय, एक्सरसाइज करतंय, या सर्व गोष्टी आहेत तर ते आपल्या हेल्थला कशा अफेक्ट करतात. ओके, हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. डाएट जर घेतलं तर आता एक्झाम मध्ये कसं यायचं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईल फॅक्टर्स, मग याच्यामध्ये अल्कोहोल घेणारा पेशंटचं लिव्हर खराब होईल, डाएट चांगलं घेणाऱ्या पेशंटचं जास्त लाईफ असेल. ओके, अशा गोष्टी तुम्हाला सेल्फ लँग्वेज मध्ये यायच्या. सोशल इकॉनॉमिकल फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, इन्कम, एज्युकेशन, ऑक्युपेशन, लिव्हिंग स्टँडर्ड. लिव्हिंग स्टँडर्ड, एक माणूस आहे 5 स्टार हॉटेलमध्ये राहतोय आणि एक माणूस आहे रस्त्यावर राहतोय, कोणाला जास्त इन्फेक्शन होईल, रस्त्यावर राहणाऱ्या माणसाला जास्त इन्फेक्शन होईल ऍज कम्पेअर टू हॉटेलमध्ये राहणारा, एक चांगल्या बंगल्यामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा एक विद्यार्थ्याला नाही मित्रांनो पेशंट आहे. ओके, त्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस आपल्याला किती अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आजारी पडले आणि तुम्हाला जर दवाखान्यामध्ये जाण्यासाठी जर 5 दिवस जर लागत असेल तर तुमची हेल्थ कुठे ना कुठे अफेक्ट होणार आहे. बट तुम्ही आजारी झाले, तुमच्याकडे चांगला इन्शुरन्स आहे, लगेच तुम्ही दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये आपण हे 4 लेवल्स आपण ऑलरेडी डिस्कस करायला बघितलं. ओके, त्यानंतर कल्चरल फॅक्टर्स आहेत बघा, कल्चरल फॅक्टर्स पण मी तुम्हाला सांगितले, सोशल फॅक्टर्स, पॉलिटिकल फॅक्टर्स, हे सर्व आपण मगाशी जे बघितले. ओके, डिटर्मिनंट्स मध्ये तर तेच फॅक्टर आहे, म्हणजे काय हेल्थला डिटर्माइन करणारे तेच फॅक्टर तुमच्या हेल्थवर अफेक्ट करतील. ओके, हे सर्व फिरून टॉपिक्स आहेत, तेच त्याचा आन्सर येणार आहे. ओके, त्यानंतर कॉजेस अँड रिस्क फॅक्टर फॉर इलनेस. ओके, आता हे थोडे इम्पॉर्टंट आहे, आजार होण्यामागे कोणते कारण आणि रिस्क फॅक्टर्स आहेत. ओके,
याच्यामध्ये काही इंटरनल व्हेरिएबल्स आहेत आणि काही एक्सटर्नल आहेत. बघा आता सर्वात पहिले इंटरनल व्हेरिएबल्स बघू. हे ऍज इट इज मित्रांनो तुमच्या ऐकल्यामध्ये बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, इंटरनल व्हेरिएबल्स मध्ये काय येतं, इंटरनल व्हेरिएबल आर द फॅक्टर विदिन द इंडिव्हिज्युअल दॅट इन्फ्लुएन्स द हेल्थ अँड, ठीक आहे तेच दिले. ओके, आता सर्वात पहिले आहे बघा डेव्हलपमेंट स्टेज. आपला टॉपिक काय, रिस्क फॅक्टर आणि कॉजेस, आजार होण्यामागचे कारण कोणते कोणते. तर सर्वात पहिले आपण काय बघतो, डेव्हलपमेंट स्टेजेस. पर्सन्स थिंकिंग अँड बिहेवियरल चेंजेस थ्रूआउट द लाईफ अँड इच स्टेज हॅज डिफरंट हेल्थ नीड्स अँड रिस्क. ओके, जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये लहानपणी आपल्या गरजा वेगळ्या असतात, अडोलसंट मध्ये वेगळ्या असतात. ओके, फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन, अडल्ट अँड ऑलरेडी इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्ड डिफरंटली टू द इलनेस. ओके, फॉर एक्झाम्पल जो लहान मुलगा आहे तर त्या लहान मुलांमध्ये काय होणार आहे, डेव्हलपमेंटल स्टेजेस अकॉर्डिंगली काय होणार आहे, इन्फेक्शन होतील. फॉर एक्झाम्पल लहान मुलगा आहे तर त्यामध्ये इम्युनिटी कमी असणार, इन्फेक्शन जास्त होईल. लहान मुलगा असा खेळता खेळता इकडे तिकडे पडेल, फ्रॅक्चर वगैरे होऊ शकेल. त्यानंतर जर आपण अडल्टहुड मध्ये जर बघितलं तर अडल्टहुड मध्ये काय पर्सनला डिप्रेशन वगैरे जास्त असतं, फ्युचरचा विचार असतो. आणि एक तुम्ही जर ओल्ड एज मध्ये जर बघितलं तर ओल्ड एज मध्ये काय होतं, अगेन आपली बोन्स वगैरे सगळे खराब झालेले असतात. पेशंट मल्टिपल फ्रॅक्चर होतात, पेशंट कधी कधी डिमेन्शिया मध्ये जातो, त्यानंतर पेशंटला आठवत नाही, अल्झायमर डिसीज वगैरे, हे सर्व आपल्या डेव्हलपमेंटल स्टेजेसनुसार होणारे आजार आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड. ओके, इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल, तुम्हाला तुमच्या हेल्थ बद्दल किती नॉलेज आहे. तुम्हाला जर चांगलं नॉलेज जर असेल तर तुमची हेल्थ चांगली असेल, बट तुम्हाला तुमच्या बॉडी बद्दल, त्यानंतर डिसीज बद्दल, हेल्थ केअर इन्फ्लुएन्सेस याच्याबद्दल जर तुम्ही नॉलेज नसेल, तुम्ही जर प्रॉपर तुमच्या हेल्थ बद्दल जर डिसिजन जर घेत जर नसेल तर तुम्ही मित्रांनो नक्कीच आजारी पडू शकता. ओके, हेच याच्यामधून सांगितले. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इमोशनल आणि स्पिरिच्युअल फॅक्टर्स. आता हे पण इम्पॉर्टंट आहेत. इमोशनल आणि स्पिरिच्युअल फॅक्टर जे आहेत तर ते आपल्या माइंडला कंट्रोल ठेवण्यामध्ये हेल्प करत असतो. ओके, याच्यामधून तुम्ही स्ट्रेस, अँझायटी, कामनेस ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या मेंटेन करू शकतात. ओके, त्यानंतर ह्युमन बायोलॉजी. आता ह्युमन बायोलॉजी मध्ये काय होतं, की आपले जेनेटिक इनहेरिटन्स आणि डेव्हलपमेंटल प्रोसेस जे आहे तर ही याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या जीन मधून पण आजार जे आहेत तर ते पास आउट होऊ शकतात. तुम्हाला सर्वांना माहिती कोणते कोणते आजार आहेत तर ते जीन मधून 1% टू अनदर पर्सन पास आउट होत असतात. ओके, तर हे सर्व झाले आपले इंटरनल फॅक्टर, जे फॅक्टर्स आपण शक्यतो जास्त मॉडिफाय करू नाही शकत. ओके, तर याच्यामुळे आजार होऊ शकतात. त्यानंतर ऍक्च्युअली हा जो टॉपिक आहे कॉजेस अँड रिस्क फॅक्टर, हा टॉपिक काय तुम्हाला विचारला जाणार नाही, बट फक्त जनरल नॉलेज म्हणून ध्यानात ठेवा. आणि याच्यामध्ये काही एवढं अवघड पण नाही, तुम्हाला एकदा हा टॉपिक समजला की तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे आता एक्सटर्नल व्हेरिएबल्स, एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते कोणते तर ते आपण बघू. फॅमिली प्रॅक्टिस. आता फॅमिली प्रॅक्टिसेस म्हणजे काय, की घरामध्ये कोणी जर आजारी पडलं किंवा घरामध्ये तुम्ही जनरल असं वागताना कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात, कोणते तुम्हाला हॅबिट्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅमिलीमध्ये जास्त नॉनव्हेज खात असतील तर त्यामध्ये लिव्हर आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की फॅटचं कंझ्युम जास्त होतं, तिथं हार्टचे आजार जास्त होऊ शकतात. बट त्यांची व्हिटॅमिन बी लेवल पण चांगली असेल. बट एखाद्या घरामध्ये नॉनव्हेज खातच नाही तर त्यांच्या सर्वांमध्ये काय होणार आहे, व्हिटॅमिन बी जे आहे तर ते कमी असेल, B12 ची अमाऊंट कमी असेल, ते पेशंटला जास्त अॅनेमिक वगैरे असतं. ओके, नेक्स्ट आहे सोशिओ इकॉनॉमिकल फॅक्टर्स. ऑलरेडी आपण बघितलं, सोशिओ इकॉनॉमिकल फॅक्टर जर असेल तर तुम्ही चांगल्या एम्प्लॉयमेंट मध्ये असता, चांगल्या ऑक्युपेशन मध्ये असता, सर्व गरजा तुमच्या वेळोवेळी भागतात, तुम्ही चांगली हेल्थ केअर जी आहे तर ती याच्यामधून सोशिओ इकॉनॉमिकल चांगल्या फॅक्टर्स मधून घेऊ शकतात. त्यानंतर कल्चरल बॅकग्राऊंड. आताच आपण बघितलं कोणी नॉनव्हेज खातं, कोणी नॉनव्हेज खात नाही, तर आपल्या मोस्टली आपलं जे डाएट आहे तर कल्चरल फॅक्टर जे आहे तर तुमचं डाएट अफेक्ट करत असतात. त्यानंतर आपण जे कपडे घालतो तर कपड्यावरती पण तुमचे कल्चर आहे तर कपड्यामुळे पण भरपूर पद्धतीचे आजार होतात. कारण काही जण काय करतात आता शॉर्ट वगैरे कपडे घालतात, त्यांचं कल्चरच असतं, तर त्यामध्ये स्किन रिलेटेड इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात. काही जण फुल कपडे घालतात तर त्याच्यामध्ये पण काही आजार होऊ शकतात. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द हेल्थ स्टेटस. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे आपल्या हेल्थ स्टेटसवर अफेक्ट करतात, तर हा तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्मोकिंग आहे, न्यूट्रिशन आहे. आता ह्याच्या फुल लाईन्स आहेत तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मित्रांनो रीड करून घ्या, कारण की याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. ओके, स्मोकिंग मी जे मेन इम्पॉर्टंट शब्द आहेत तर ते हायलाइट करून ठेवलेत. हे शब्द जरी तुम्हाला ध्यानात राहिले तरी पण तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता, कारण की बाकीचे ऍज इट इज कोणाच्याच ध्यानात राहत नसतं. त्या कन्सेप्ट तुमच्या बिल्डअप होणं इम्पॉर्टंट आहे. ओके, स्मोकिंग आहे, न्यूट्रिशन आहे, अल्कोहोल, ड्रग यूज, एक्सरसाइज, सेक्शुअल प्रॅक्टिसेस, त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे किती यूज करतोय, कॉन्ट्रासेप्टिव्ह नाही जर यूज जर केले तर HIV एड्स होण्याचे चान्सेस असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर फॅमिली रिलेशनशिप आहे, त्यानंतर रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन. ओके, रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन म्हणजे काय बघा, आता हा टॉपिक तुम्हाला थोडा समजणं अवघड आहे, तर मी तुम्हाला सांगतो रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन काय असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप सारा फॅट खाताय, तर फॅटमुळे काय होते, आपलं जे हृदय आहे तर हृदयाला आपल्याला काय होऊ शकतं, फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता आपल्या हृदयाच्या आजारासाठी एक रिस्क फॅक्टर कोण झालं, आपलं फॅट झालं. मग आपण फॅट खाणं बंदच करून टाकलं डायरेक्ट, म्हणजे कमी केलं. तर याच्यामध्ये काय केलं तुम्ही, जो रिस्क फॅक्टर आहे तर तो मॉडिफाय केला. ओके, तर याच्यामधून तुमचे जे हार्ट रिलेटेड डिसीज आहेत तर ते काय होतात आता प्रिव्हेंट होतील. तर हे पण आपल्या आजारावर इफेक्ट करत असतात. त्यानंतर कोपिंग अँड
अडॅप्टेशन स्किल्स. ओके, एखादा तुम्हाला आजार झाला किंवा एखादा टेन्शन वगैरे झालं तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने कोप करता, कशा पद्धतीने त्याला तुम्ही सामोरे जाताय, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा पेन हरवून गेला आणि तुम्ही जर 2 दिवस जर स्ट्रेस घेतला, 100 रुपयाचा पेन होता हरवला, 2 दिवस जर तुम्ही त्याचं टेन्शन जर घेतलं तर काय होणार, अल्टिमेटली तुमच्या बॉडीवर कुठे ना कुठे त्या स्ट्रेसचे इफेक्ट तुम्हाला जाणवतील. ओके, त्यानंतर आता हा पण 2 मार्काचा टॉपिक आहे बघा, टाइप ऑफ इलनेस. ओके, हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता डिफिनेशन बघा, इलनेस इज अ सब्जेक्टिव्ह फिलिंग ऑफ बीइंग अनवेल. ओके, इलनेस म्हणजे काय, आपण आता हेल्थ बघितलं, पण आता इलनेस म्हणजे काय, इलनेस म्हणजे काय, बीइंग अनवेल म्हणजे काहीतरी आपण बघा भरपूर वेळेस म्हणतो कसतरी होते, तरी कसतरी होतं म्हणजेच काय, इलनेस. ओके, विच मे ऑर मे नॉट बी असोसिएटेड विथ द डिसीज. हा डिसीज सोबत असोसिएटेड असू शकतो किंवा नसू शकतो. ओके, तर आता सर्वात पहिले आहे बघा अॅक्यूट इलनेस. अॅक्यूट इलनेस म्हणजे काय, लगेच आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी पाणीपुरी खाऊन आले, हॉस्टेलला आले आणि लगेच तुमचं पोट दुखायला लागलं, याला आपण काय म्हणतो, अॅक्यूट इलनेस. सडन ऑनसेट, शॉर्ट ड्युरेशन आणि युजली क्युरेबल. हे लगेच ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही गेले पाणीपुरीवाल्याकडे, पाणीपुरीवाल्याने मस्त त्याचे स्वच्छ हात होते, साईडला बांधलेला टॉवेल होता आणि त्या पिवळ्या पाण्यामध्ये धुतलेली प्लेट होती. ओके, तर त्यांनी मस्त त्याचे हात साफ केले, तिथून 4-5 पुऱ्या घातल्या, नाकामध्ये मस्त त्याचे ऑर्गॅनिझम्स होते भारी भारी, त्यांनी नाकाने पुरी दाबली आणि त्याच्यामध्ये त्या टीप मधलं पाणी ओतलं. ओके, तर ते पाणी ओतल्यानंतर मस्त त्याने हलवलं, निम्मा हात त्याच्यामध्ये घातला आणि एकदम तुम्हाला स्टराईल कंटेनर मध्ये तुम्हाला काय दिलं, तरी पाणीपुरी बनवून दिली आणि तुम्ही रूमला आले, तुमचं लगेच पोट दुखायला लागलं, तुम्हाला उलटी झाली, मग तुम्ही दवाखान्यात गेले, डॉक्टरने तुम्हाला एक इंजेक्शन दिलं, लगेच तुम्ही क्युअर पण झाली. शॉर्ट ऑनसेट, शॉर्ट ड्युरेशन, 2 तासासाठी फक्त उलटी मळमळ झाली आणि युजली क्युरेबल, इंजेक्शन दिलं लगेच तुम्ही ठीक झाले, याला आपण काय म्हणतो, अॅक्यूट इलनेस. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. एक्झाम्पल काय, फीवर आहे, कोल्ड आहे, इन्फेक्शन आहे. आपण एक्झाम्पल कशाचं बघितलं, इन्फेक्शनचं बघितलं. आता क्रोनिक इलनेस आहे. क्रोनिक इलनेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा मित्र आहे, फर्स्ट इयर पासून त्यांनी दारू प्यायला सुरू केली. ओके, फर्स्ट इयरला 2 दिवसांनी 1 बॉटल प्यायचा, सेकंड इयरला मग एका दिवसाला 1 प्यायला लागला, फोर्थ इयर पर्यंत तो एका दिवसात 2-2 प्यायला लागला. ओके, क्रोनिक झाला आणि हळूहळू त्याच्या हे जे अल्कोहोल आहे तर ते लिव्हर वरती अफेक्ट करत गेलं. त्याला स्टार्टिंगला काही समजलं नाही, बट लास्ट इयर झालं, मग तो कुठेतरी गव्हर्नमेंटच्या अभ्यासाला गेला आणि पासच नाही झाला, तर त्याने 2 बाटल्या अजून प्यायल्या आणि अचानक त्याला चक्कर बिक्कर आले आणि पडलं. दवाखान्यात गेल्यावर कळलं की याला ग्रेड 3 चा लिव्हर डिसीज आहे. म्हणजे काय, लॉंग ड्युरेशन, मंथ टू इयर्स. फर्स्ट इयर पासून दारू प्यायला चालू केली होती, फर्स्ट इयर पासून थोडं लिव्हर खराब होत गेलं, त्यानंतर स्लो प्रोग्रेशन, 4 वर्ष लागले बघा, हळूहळू प्रोग्रेस झाला डिसीज आणि मे नॉट कम्प्लिटली क्युरेबल. आता लिव्हर डिसीज आहे तर ते कधीच परत क्युअर होऊ शकत नाही, फक्त तुम्ही त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊ शकता. ओके, समजलं. याच्यामध्ये एक्झाम्पल काय, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, अस्थमा आहे, तर हे सर्व काय आहेत मित्रांनो, क्रोनिक इलनेस आहेत. ओके, तर अॅक्यूट इलनेस आणि क्रोनिक इलनेस तुम्हाला समजलं असेल. याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की अॅक्यूट ऑनसेट किंवा सडन ऑनसेट होणारे डिसीज कोणते आहेत, क्रोनिक इलनेस होणारे डिसीज कोणते आहेत, तर याचे हे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू मित्रांनो विचारायला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्मिनल इलनेस. आता टर्मिनल इलनेस म्हणजे काय, की एकदा डिसीज झाला आणि तो तुमच्या मरणापर्यंत सोबतच राहिला. फॉर एक्झाम्पल काय, तुम्हाला एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तुमचा तो पाय जो आहे तर तो पाय कापून टाकला. आता पाय कापून टाकला म्हणजे अॅम्प्युटेशन केलं, टर्मिनल इलनेस. आपलं टर्मिनेशन म्हणजे काय, टर्मिनेशन म्हणजे शेवट होणे, बदलणे. ओके, तर टर्मिनल इलनेस म्हणजे काय, की आयुष्य पूर्ण आपलं संपूपर्यंत आजार आपल्या सोबत राहणे, अशा आजारांना आपण काय म्हणतो, टर्मिनल इलनेस असं आपण म्हणतो. इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, एकदा झालं पाय कापला परत तो काय नवीन येणार नाही, लीड्स टू डेथ. ओके, याच्यामध्ये तुमची डेथ पण होऊ शकते, कारण की तुमचा हार्ट जर खराब झाला, आता पायचा ठीक आहे, पाय आपलं व्हायटल ऑर्गन नाही, पण आता फॉर एक्झाम्पल आपण हार्ट बघितलं. ओके, हार्ट फेल्युअर आहे, हार्ट फेल्युअरला काही चान्सेस नाही, की तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट फक्त घेता, ही टर्मिनल इलनेस आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट काय, हा आजार कधी क्युअर होणार. फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे, कॅन्सरचं कधी डायरेक्ट ज्यावेळेस तुमची डेथ होणार त्याच वेळेस तो आजार तुमच्यासोबत चालला जाणार. ओके, ऍडव्हान्स कॅन्सर, त्याच्यानंतर एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर, फॉर एक्झाम्पल आपलं किडनी फेल्युअर वगैरे असेल. ओके, त्यानंतर एज रिलेटेड इलनेसेस पण आहेत बघा. एज रिलेटेड इलनेस त्याच्यामध्ये याला आपण काय म्हणतो, एजिंग प्रोसेसमुळे होणारे इलनेस, त्याला आपण सेनाइल डिसीज असं पण म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल आर्थरायटिस आहे, डिमेन्शिया आहे, त्यानंतर आपले डोळ्यामध्ये होणारे पण आजार आहेत बघा. डोळ्यामध्ये कोणते कोणते आपले आजार होतात, ग्लुकोमा आहे, कॅटरॅक्ट आहे. ओके, तर हे आजार आपले होत असतात. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, स्टेजेस ऑफ द इलनेस बिहेवियर. ओके, आता हे जे टॉपिक आहे तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, टाइप्स ऑफ इलनेस तुम्हाला समजलं असेल, अॅक्यूट, क्रोनिक, टर्मिनल आणि एज रिलेटेड. त्यापैकी अॅक्यूट आणि क्रोनिक तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो. त्यानंतर एज रिलेटेड जो आजार होतो त्याला आपण काय म्हणतो, सेनाइल असं म्हणतो. ते इथं मी लिहिलेलं नाहीये, तरी छोटे छोटे बुलेट पॉईंट तुम्ही स्टार करून लिहायचे. एज रिलेटेड होणारे आजार म्हणजे कोणते, काय करा, तुमच्या वयाचा जो समास आहे ना, तर तिथे हे सर्व बुलेट पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचं. एज रिलेटेड होणारे आजार त्याला आपण काय म्हणतो, सेनाइल प्रोसेस असं आपण त्याला म्हणतो असतो, SENIL, सेनाइल. ओके, त्यानंतर आता स्टेजेस ऑफ द इलनेस बिहेवियर.
आता याच्या आपण डिटेल नोट्स किंवा हे आपण बघू. ओके. आता स्टेजेस ऑफ इलनेस बिहेवियर म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या पेशंट, आता आपण आतापर्यंत काय बघितलं, हेल्थ सर बघितलं. आता आपण काय सुरू करेल, इलनेस आपण सुरू करेल. ओके. आता इलनेस मध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा, त्याच्या स्टेजेस असतात. जसे आपण हेल्थच्या स्टेजेस बघितलं. ओके. आपण मॅस्लो हायरार्की ऑफ नीड्स मध्ये काही स्टेजेस बघितल्या. आपल्याला एक चांगली हेल्थ अचीव्ह करण्यासाठी जसे आपण 4-5 स्टेजेस आपण अचीव्ह करतो. ओके. तसं आता काय इलनेस, ज्यावेळेस एखादा पेशंट आजारी पडतो, तर आजारी पडल्यावर पेशंट, आता हा तुमचा सायकोलॉजीचा पण मध्ये हा टॉपिक विचारला जाऊ शकतो आणि फंडामेंटल मध्ये पण विचारला जाऊ शकतो. ओके. तर आता इलनेस बिहेवियर म्हणजे काय असतं बघा, स्टेजेस ऑफ द इलनेस बिहेवियर म्हणजे काय असतं. ओके. स्टेजेस ऑफ इलनेस बिहेवियर, ज्यावेळेस एखादा पर्सन आजारी पडतो, तर तो आजारी पडल्यानंतर त्या आजाराला तो कसं रिएक्ट करतो, तर याला आपण काय म्हणतो, स्टेजेस ऑफ इलनेस बिहेवियर. ओके. तर आता याच्यामध्ये व्हेरियस स्टेजेस आहेत बघा. तर आता सर्वात पहिली जी स्टेज आहे, स्टेजेस ऑफ इलनेस बिहेवियर, तर इकडे इंट्रोडक्शन वगैरे दिलंय. तर हे कोणी दिले बघा, डेव्हिड, ही जे सायंटिस्ट आहे डेव्हिड शुमन. ओके. तर डेव्हिड सुचमन नाव आहे त्याचं. ओके. डेव्हिड सुचमन काय असेल ते, तर डेव्हिड सुचमन हा जो सायंटिस्ट आहे, तर यांनी ह्या ज्या स्टेजेस आहेत तर ते आपल्याला सांगितलं. इट एक्सप्लेन हाऊ द इंडिव्हिज्युअल परसिव्ह, इव्हॅल्युएट अँड रिपोर्ट्स द सिम्पटम्स ऑफ द इलनेस. ओके. म्हणजे आजाराला पेशंट कसा परसिव्ह करतोय, कसा त्याला रिएक्ट करतोय, त्याच्या ज्या सर्व स्टेजेस आहेत, तर त्या स्टेजेस याच्यामधून तुम्हाला सांगितले गेले. आता सर्वात पहिली स्टेज आहे बघा, सिम्पटम्स एक्सपिरियन्स स्टेज. ओके. कुठला पण आजार झाला की सर्वात पहिले आपल्याला काय जाणवतं, सिम्पटम्स जाणवतात. ओके. साईन आणि सिम्पटम्स या दोन्ही मधला आता डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. साईन म्हणजे काय, की जे आपण एक्झामिन करतो पेशंट वरती. फॉर एक्झाम्पल रेडनेस आलाय, रेडनेस आला म्हणजे काय, की आपण डोळ्याने बघितलंय रेडनेस आलाय, त्याला आपण काय म्हणतो, साईन. बट त्या रेडनेसमुळे पेशंटला आतमध्ये आग होती, त्याला तिथं खाज येते, हे काय झालंय, पेशंटला जाणवतंय. पेशंटला जाणवणारे असतात सिम्पटम, आणि पेशंट आपण जे बघतो, एक्झामिन करून जे बघतो, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, आपण त्याला म्हणतो साईन. ओके. तर सिम्पटम्स म्हणजे काय, सिम्पटम एक्सपिरियन्स स्टेज. आता सिम्पटम एक्सपिरियन्स स्टेज मध्ये काय होते, की पेशंटला जो आहे, तर पेशंट स्वतःमध्ये जे साइन अँड सिम्पटम आहे, तर ते नोटीस करायला लागतो. ही सर्वात पहिली स्टेज आहे. ओके. आता याचे फीचर्स काय बघा, फॉर एक्झाम्पल फिजिकल सेन्सेशन मध्ये पेशंटला फीवर असेल, पेन असेल, डिस्कम्फर्ट असेल, असं वाटतं. त्यानंतर आता याच्यामध्ये पेशंटचा जो आहे, तर पेशंटचा आस्पेक्ट किंवा पेशंटचे रिएक्शन काय असते, व्हॉट इज हॅपनिंग टू मी, माझ्यासोबत हे काय होते. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, पेशंटला फिअर आणि अँझायटी पण याच्यामध्ये मित्रांनो वाटू शकते. आता इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स, याच्यामध्ये व्हेरियस टाईपचे पर्सन वेगवेगळ्या वेळी रिस्पॉन्स करतात. काही काही जण काय करतात, सिम्पटम्सला इग्नोर करून टाकतात. आपण पण असं करतो, सिम्पटमला इग्नोर करतो. काही जण काय करतात, स्वतः डॉक्टर बनतात. ओके. उलटी झाली तर घरामध्ये काही जरी पडेल असेल तर लिंबू साखर पाणी करून प्या, सिल्क मेडिकेशन घेतात. त्यानंतर सिक ऍडवाइस फ्रॉम द फॅमिली अँड फ्रेंड्स. काही जण म्हणतात की यार मला असं असं होतंय, आता मी काय करू, कोणाकडून तरी काय घेतात, ऍडवाइस घेतात. ओके. तर अशा पद्धतीने या 3 वेनी आपण याला काय करतो, रिएक्ट करत असतो सिम्पटम्सला. ओके. हे सर्व इझी आहे, तुम्हाला लगेच समजेल. ओके. त्यानंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम्स. जर याला कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात, जर तुमचे सिम्पटम्स खूप जर वर्स जर होत गेले, तर ते अफेक्ट होते. नॉलेज अबाउट द डिसीज. फिवर आलाय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फिवर आल्यावर आपण काय करतो, आपल्या गार पाण्याच्या पट्ट्या आपण डोक्यावर ठेवतो, ज्याने आपला फिवर कमी होतो. पण एखाद्याला जर माहित जर नसेल, तर तो पर्सन काय होईल, पॅनिक होऊन जाईल. कल्चरल बिलीफ, त्यानंतर नर्सिंग रोल, याच्यामध्ये आपल्या पेशंटला हेल्थ एज्युकेशन द्यायचंय. तुम्हाला काय साइन अँड सिम्पटम जाणवत आहेत आणि ते कसे आपल्याला ट्रीट केले पाहिजे, तर हे आपल्याला पेशंटला समजून सांगणं आहे. त्यानंतर पेशंटला अर्ली रिपोर्टिंग ऑफ द सिम्पटम्स. ओके. जर सिम्पटम जाणवत आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि ट्रीटमेंट घ्या, हे आपल्याला पेशंटला सांगायचं. आता नेक्स्ट आहे बघा, अझम्पशन ऑफ द सिक रोल. ओके. आता पेशंटला काय वाटतंय, की चला आता मी खरंच आजारी पडलोय. सिक रोल म्हणजे काय, आजारी पडणे असं वाटणं. ओके. सगळ्यात पहिले पेशंटला काय वाटतं, की चला ठीक आहे बाबा, मला काहीतरी होतंय सिम्पटम, मी काहीतरी करेल तर ठीक होऊन जाईल. तुम्हाला पण असं वाटतं, कधी-कधी तुम्ही बघा कॉलेजमध्ये अचानक कधी डोकं वगैरे दुखायला लागतं, एवढं काय तुम्ही घेत नाही. बट ते डोकं जर 2 दिवसापासून दुखतच आहे, मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, की यार मला काहीतरी आजार तर नसेल झाला, म्हणजे काय, अझम्पशन ऑफ द सिक रोल. काहीतरी आजार झालाय असं वाटणं. ओके. सगळ्यात पहिले पेशंट सिम्पटम्स एक्सपिरियन्स करतो. नंतर मग सिम्पटम जर क्लिअर नाही झाले, मग त्याला वाटतं की यार मला काहीतरी आता आजारच झालेला आहे. ओके. याच्यामध्ये फीचर्स काय, विड्रॉवल फ्रॉम द नॉर्मल ऍक्टिव्हिटीज. पेशंट नॉर्मल ऍक्टिव्हिटीज पासून बाहेर येतो. त्याचं सर्व जे मन आहे तर ते आजाराकडे जातं. सीक व्हॅलिडेशन फ्रॉम द अदर्स. तो बाकीच्या विचारतो, यार मला असं तर नसेल झालं, तसं तर नसेल झालं. मग तो सेल्फ डाऊट मध्ये असतो. आणि मे रेस्ट ऑर टेक होम रेमेडीज. ओके. तो काय करतो, स्वतःहून ट्रीट करायला पण बघतो आणि आजार म्हणजे आजार पासून वाचण्यासाठी काय करतो, आज आराम पण करत असतो. त्यानंतर बिहेवियर काय, टॉक अबाउट द इलनेस. त्याच्यामध्ये पेशंट जो आहे तर तो काय करतो, की स्वतःच्या आजारांबद्दल जे आहे तर ते बाकीच्यांसोबत बोलण्याचा ट्राय करतो. काहीतरी नवीन नॉलेज भेटते का, तर ते ग्रास्प करण्याचं बघतो. आणि लुक फॉर सिम्पथी आणि सपोर्ट. त्याला वाटतं मला कुठून संपत्ती आणि सपोर्ट भेटला तर बरं होईल. ओके. हे सर्व तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल. आजारी जरी असेल आपण, तरी पण वाटतं माझ्यापाशी कोणतरी बसून राहायला पाहिजे. ओके. त्यानंतर नर्सिंग रोल. आता नर्सिंग रोल काय, पेशंटला इमोशनल सपोर्ट द्या. त्यानंतर पेशंटच्या फिलिंग्स आहेत तर त्या विचारा पेशंटला, त्याला अजून विचारा, तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय, आणि त्याला प्रॉपर गाईडन्स करा. तिसरी जी स्टेज आहे तर त्यामध्ये काय, आता मेडिकल केअर
कॉन्टेक्स्ट स्टेज. ओके, आता 2 स्टेज झाले. पहिल्यामध्ये पेशंटला सिम्पटम जाणवले, दुसऱ्यामध्ये पेशंटला वाटलं यार मला काहीतरी झालंय, मेरे साथ कुछ तो गडबड है, दया कुछ तो गडबड है. मग आता काय करायचंय, मेडिकल केअर कॉन्टॅक्ट. आता पर्सन आला आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये, इथून आपल्याला पैसा छापण्याची मशीन चालू झाली. ओके, मेडिकल केअर कॉन्टॅक्ट स्टेज म्हणजे आता पेशंट काय करतोय की मेडिकल केअर कॉन्टॅक्ट मध्ये जातोय. डिसाइड टू सीक द प्रोफेशनल हेल्थ केअर. ओके, भरपूर मित्रांना विचारलं, घरच्यांना विचारलं. ओके, भरपूर लोकांकडून सिंपती पण घेतली, पण काय सिम्पटम काय क्युअर व्हायना. आता रामबाण इलाज काय, मेडिकल केअर. हॉस्पिटलमध्ये जा, पैसे गेले तरी चालेल, आता ट्रीट झालं पाहिजे. की फीचर काय याच्यामध्ये, डॉक्टर आणि नर्सेस सोबत कन्सल्टेट केलं जातं, त्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट केल्या जातात आणि पेशंटला ट्रीटमेंट जे आहे तर तिथून सुरू केली जाते. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द डिसिजन, ऍक्सेसिबिलिटी ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस. ओके, तुमच्याकडे जर चांगले डॉक्टर्स असतील, चांगलं हॉस्पिटल असेल, त्यानंतर फायनान्शियल कंडिशन, फॅमिली सपोर्ट, या सर्व गोष्टी या स्टेजवर अफेक्ट करतात मेडिकल केअर. ओके, कारण कसं, कारण की तुमच्याकडे जर हॉस्पिटल जर प्रॉपर नसेल, अफेक्ट होतच. फायनान्शियल कंडिशन, चांगली केअर नाही घेऊ शकत तुम्ही, फॅमिली सपोर्ट, सिंपती कोणी द्यायला नसणार तुम्हाला. ओके, नर्सिंग रोल काय, तर डायग्नोसिस मध्ये आपल्या सर्जनला किंवा डॉक्टरांना हेल्प करणे, त्यानंतर पेशंटला हेल्थ एज्युकेशन ट्रीटमेंट बद्दल समजून सांगणे आणि एक कम्युनिकेशन आणि ट्रस्ट बिल्डअप करणे. ओके, त्यानंतर 4 नंबरला काय, आता डिपेंडंट पेशंट रोल. ओके, आपण 3 स्टेजेस बघितले, आता 4थी स्टेज काय, डिपेंडंट पेशंट रोल. याच्यामध्ये काय, पेशंट डिपेंड ऑन द हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके, आता पेशंट आता हॉस्पिटलमध्ये आलाय, तो काय म्हणतो, चला आता मी इथं आलोय तर मला बघण्यासाठी डॉक्टर्स लोक आहेत, नर्सेस लोक आहेत, तर माझी सगळी केअर ते घेतील. म्हणजे पेशंट काय होतोय, दुसऱ्यावर ते डिपेंड होऊन जातोय. त्याला आपण काय म्हणतो, डिपेंडंट पेशंट रोल. आता कोणत्या स्टेज बघितला, सगळ्यात पहिले पेशंटला जाणवतंय मेरे साथ कुछ तो हो रहा है, सिम्पटम. त्यानंतर सिम्पटम दुसऱ्यांना विचारणे, यार मला दुसऱ्यांकडून पहिले नॉलेज घेणे, बोलून बघणे. दुसऱ्यांकडून पण झालं, सिंपती वगैरे झाली तरी पण काय क्युअर व्हायना. मग आता तिसऱ्यांदा काय करायचंय की चला डॉक्टरांकडे, डॉक्टर्स आता आपल्याला ट्रीट करतो. डॉक्टरांकडे आला, पूर्णच डॉक्टरांवर डिपेंडंट झाला, म्हणजे 4थी स्टेज काय, की आता मला काहीच करायचं नाही, जे काय आहे ते डॉक्टर करतील, कारण की मी पैसा दिलाय. ओके, याच्यामध्ये पेशंट जो आहे तर तो डायग्नोसिस ऍक्सेप्ट करतो, ठीक आहे मी आजारी पडलोय, जे आहे ते आहे. त्यानंतर ट्रीटमेंट प्लॅन फॉलो करतो, कारण त्याला वाटत असतं की मी आता लवकर बरा झालो पाहिजे, आणि बाकीच्यांवर डिपेंड होऊन जातो, म्हणजे हेल्थ केअर जे प्रोफेशनल आहेत त्यांच्यावरती पूर्ण डिपेंड होऊन जातो पेशंट. ओके, त्यानंतर याच्यामध्ये बिहेवियर काय असतं, मेडिकल ऍडवाइस आहे तर ते पेशंट उभे करतो, म्हणजे फॉलो करत असतो. आणि अँझायटी आणि फ्रस्ट्रेशन पण कधी कधी हॉस्पिटलमध्ये पेशंट दाखवतात. नर्सिंग रोल अगेन सेम आहे, पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणे, इंडिपेंडन्स देणे आणि पेशंटला ट्रीटमेंट प्रॉपरली प्रोव्हाइड करणे. 5 नंबरची आणि शेवटची स्टेज आहे रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन. सर्वात पहिले पेशंटला सिम्पटम जाणवले, सिम्पटम जाणवल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांकडून विचारपूस केली, दुसऱ्यांकडून विचारपूस केल्यानंतर तो त्याला वाटलं की मी आता खरंच आजारी पडलोय. आजारी पडल्यानंतर तो 4थ्या स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये डॉक्टरांकडे गेला, 4थ्या स्टेजमध्ये डॉक्टरांवर डिपेंड झाला, आणि 5व्या स्टेजमध्ये आता काय झालं, रिकव्हर झाला. रिहॅबिलिटेशन, रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन. रिकव्हर म्हणजे काय, की आजारापासून आता तो बाहेर आलाय आणि आजारापासून तो आता क्युअर नाही होते, बट त्याला एक चांगली लाईफ गेली पाहिजे, त्याला आपण रिहॅबिलिटेशन. ओके, तर रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशन ही सर्वात फायनल स्टेज आहे. त्यानंतर पेशंट रिकव्हर होतोय आणि परत नॉर्मल लाईफला याच्यामध्ये येतोय. याच्यामध्ये की फीचर काय, सिम्पटम जे आहे तर ते कमी होऊन जातात, आजार पुढे ना पुढे कमी होऊन जातो. त्यानंतर पेशंटला परत स्ट्रेस येते, आधी सारखं परत पेशंट व्हायला लागतो आणि डेली ऍक्टिव्हिटीज परत सुरू करतो पेशंट. त्यानंतर याच्यामध्ये काय, फेअर ऑफ रिलॅप्स. चॅलेंजेस मध्ये काय, फेअर ऑफ रिलॅप्स म्हणजे काय, आणि ऍडजस्टमेंट ऑफ नॉर्मल लाईफ म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे 6 महिने हॉस्पिटलमध्ये राहिला, तो परत ज्यावेळेस घरी येणार नाही तर त्याला ते ऍडजस्टमेंट होण्यासाठी थोडा टाइम लागतो. याला आपण काय म्हणतो, फेअर ऑफ रिलॅप्स किंवा ऍडजस्टमेंट टू द नॉर्मल लाईफ. नर्सिंग रोल काय, पेशंटला रिहॅबिलिटेशन सपोर्ट देणे, हेल्थ एज्युकेशन देणे, आणि पेशंटला काय करायचंय तर रिअश्युरन्स द्यायचा आहे, रिक्युरन्स करायचा आहे, प्रिव्हेंट रिक्युरन्स म्हणजे काय, परत डिसीज होऊ नये याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रॉपर ऍक्शन घ्यायचे. ओके, तर अशा पद्धतीने हे जे 5 स्टेजेस आहेत, तर या स्टेजेसला आपण काय म्हणतो मित्रांनो, इलनेस बिहेवियर. आजारामध्ये पेशंट त्याला कसा रिॲक्ट करतोय, तर या 5 स्टेजेस आहेत, प्रॅक्टिकल स्टेजेस आहेत, सर्व तुम्हाला समजून जातील लगेच. ओके, त्यानंतर हे बघा, इकडे ही जी डायग्राम आहे तर डायग्राम मध्ये मी सगळ्या गोष्टी इथे प्रॉपरली दिल्यात. हा जो चार्ट आहे तर हा चार्ट काय करा, प्रिंट काढून तुमच्या भिंतीवर चिटकून द्या. आणि लास्ट आय थिंक हा टॉपिक आहे आपला हेल्थ इलनेस कॉन्टिन्यू, त्यानंतर लास्ट टॉपिक आहे, तेवढा आपण टॉपिक 5 मिनिटांमध्ये मित्रांनो कव्हर करू. ओके, आता हा पण टॉपिक हा ओल्ड टॉपिक आहे. ओके, आता हा शक्यतो एवढा विचारला जात नाही. ओके, हा जुन्या एक्झाम पेपर मध्ये बघा तुम्ही भरपूर वेळेस हा टॉपिक विचारला होता, 2-3 वेळेस आलेला आहे. ओके, हेल्थ इलनेस कॉन्टिन्यू म्हणजे काय, कॉन्टिन्यू म्हणजे काय, एक असा एरो ध्यानात ठेवा. ओके, आणि इथं मध्ये काय, न्यूट्रल आहे. न्यूट्रलला म्हणजे काय, पेशंट चांगला आहे. ओके, या अजून चांगला होण्यासाठी काय करणार आहे, काहीतरी बॉडीमध्ये चांगले मॉडिफिकेशन करावं लागतील. लाईफ मध्ये चांगला जर शिकला तर याची काय होणार आहे, हेल्थ ग्रो होणार आहे. आणि यांनी जर अजून दारू बिरू प्याला, सगळं बोगसच काम जर केलं तर याची काय होणार आहे, लवकर डेथ होईल.
आणि हा पूर्ण काय येणार आहे, खाली येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, हेल्थ इलनेस कॉन्टिन्यू. ओके, याला दोन बाजू आहेत, एक आहे उजवी बाजू, एक आहे डावी बाजू. तुम्ही डाव्या बाजूला जर गेले आणि उजव्या बाजूला जर गेले तर उजव्या बाजूला प्रमोटिव्ह आहे की डाव्या बाजूला प्रमोटिव्ह आहे, तर याच्यावर तुम्हाला मित्रांनो एमसीक्यू विचारला जातो. तर त्यासाठी ही जी डायग्राम आहे तर ही डायग्राम ध्यानात ठेवायची. ओके, अवेअरनेस, एज्युकेशन आणि ग्रोथ. ओके, ज्यावेळेस हा जो ग्राफ आहे तर ज्यावेळेस हा ग्राफ आपला लेफ्ट टू राईट जातोय. ओके, म्हणजे ज्यावेळेस हा ग्राफ आपला राईट कडे जातोय तर त्यावेळेस काय होतंय, सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही रिटर्नला जाताय म्हणजे काय लेफ्ट कडे जाताय त्यावेळेस काय होतंय, सगळ्या गोष्टी या बोगस होत आहेत. ओके, राईट आणि लेफ्ट हे जे दोन आहेत तर हे ध्यानात ठेवायचे आहेत. ओके, तर डिसेबिलिटी, सिम्पटम्स आणि साईन जे आहेत तर ते सर्व कशाचे आहेत, तर ते सर्व आपल्या प्रीमॅच्युअर डेथ कडे घेऊन जाणारे आपले कारण आहेत. आणि इकडे काय बघा, हाय लेवल ऑफ वेलनेस. ओके, तर तुम्हाला हे विचारलं जातं प्रीमॅच्युअर डेथ जे आहे तर ते लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला आहे, आणि हाय लेवल ऑफ वेलनेस जे आहे तर ते कुठं आहे. ओके, तर हा जो ही जी डायग्राम आहे ते ध्यानात ठेवायचे आहे. ओके, बघू आपण याच्यामध्ये काय काय दिलं. डेफिनेशन, हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम इज अ डायनामिक कॉन्सेप्ट. डायनामिक कॉन्सेप्ट म्हणजे काय, ही कायम कायम चेंज होत असते. ओके, कोणताच पर्सन जो आहे तर हा याच्यावरती स्टेडी लेवल नसतो, तो इकडे 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 हालतच असतो. ओके, दॅट शो हेल्थ इज नॉट फिक्स, कॉन्स्टंटली चेंजिंग. ओके, डायनामिक म्हणजे काय, कंटिन्यू चेंज होणार. आजारी पडला, 4 महिन्यांनी नीट झाला, 5व्या महिन्यात परत आजारी पडला, परत आजारी पडला, परत नीट झाला. हे काय डायनामिक आहे, हे चालूच राहणार याच्यात. त्यानंतर पर्सन्स हेल्थ स्टेटस रेंजेस फ्रॉम हाय लेवल ऑफ इलनेस टू इलनेस. ओके, चांगल्या हेल्थ पासून तर इलनेस पर्यंत पर्सन जे स्टेटस आहे हेल्थचं तर ते पुढे मागे बॅक अँड फोर्थ होत असतं. कन्सेप्ट बघा आता, ही जी कन्सेप्ट आहे हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूमची कन्सेप्ट काय, हेल्थ अँड इलनेस आर नॉट अ सेपरेट कंडिशन. ओके, या दोन्ही सेपरेट कंडिशन नाही, या एकाच लाईनवर चालणाऱ्या कंडिशन्स आहेत, फक्त पुढे मागे होत असतात. दे एक्झिस्ट ऑन अ कंटिन्युअस लाईन, एकाच लाईनवर आहेत त्या, आणि पर्सन कॅन मूव्ह फॉरवर्ड टुवर्ड्स वेलनेस. ओके, फॉरवर्ड म्हणजे काय, समोर जातो, टुवर्ड्स वेलनेस याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो. आणि बॅकवर्ड म्हणजे काय, टुवर्ड इलनेस. समोर चालला, तू चाल गाड्या पुढे रे, तुला काय ते भीती कशाची वगैरे आहे ना असं गाणं. ओके, तुम्ही पुढे चाला, तुम्हाला वेलनेस कडे जाणार, तुम्ही परत मागे जाणार, तुम्ही परत इलनेस कडे जाणार. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज अ डायनामिक, कंटिन्युअसली चेंज होत राहतो हा ग्राफ. त्यानंतर इंडिव्हिज्युअल मूव्ह बॅक अँड फोर्थ, इंडिव्हिज्युअल एका जागेवर स्टडी कधीच नसतो. ओके, तो पुढे मागे चालूच आहे, कधी आजारी पडेल, कधी नीट होईल, म्हणून याला आपण काय म्हणतो, डायनामिक कंडिशन म्हणतो. डिपेंड ऑन द इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. ऑलरेडी सर्व आपण हेल्थ रिलेटेड फॅक्टर जे आहेत तर ते डिस्कस केलेत. ओके, इच पर्सन्स पोझिशन इज युनिक. प्रत्येक पर्सनची याच्यामध्ये जी पोझिशन आहे तर ती युनिक पोझिशन असते. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द मुवमेंट्स. ओके, आता कोणते कोणते फॅक्टर्स आहेत बघा, तर या मुवमेंटवर ऍक्ट करतात, तेच आपल्या हेल्थवर जे फॅक्टर्स अफेक्ट करतात, लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंट, स्ट्रेस फॅक्टर, हे तरी सर्व आहेत. ओके, ऑलरेडी आपण डिस्कस करून राहिला आहे. एक्झाम्पल काय, एक हेल्दी पर्सन असेल, ओके, हेल्दी पर्सनला स्ट्रेस आला, तो इलनेस मध्ये गेला, म्हणजे तो कुठे गेला, इकडं मागे आला. ओके, त्यानंतर एक इल पर्सन आहे, इल पर्सनने ट्रीटमेंट घेतली, चांगली केअर घेतली, रिकव्हरी घेतली, आणि तो वेलनेस कडे आला. ओके, तुमच्याकडे राहायचं. एवढंच फक्त हेल्थ इलनेस कॉन्टिन्यूम आहे. ओके, एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, राईट साईडला काय आहे आणि लेफ्ट साईडला काय आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. त्यानंतर याचे कॅरेक्टरिस्टिक्स ध्यानात ठेवायचे. पर्सन एका जागेवर कधीच नसतो, पर्सन हा कायमच्या फिरतीवर असतो, कधी आजारी कधी नाही, कधी चांगला कधी आजारी, डायनामिक कंडिशन आहे. एवढं फक्त सोपं ध्यानात ठेवा, आणि ही डायग्राम ऍज इट इज पेपर मध्ये काढा पेनाने. ओके, आणि मित्रांनो आपला हा जो फर्स्ट टॉपिक आहे तर फर्स्ट युनिट आहे तर त्याचा लास्ट टॉपिक आहे बघा, इम्पॅक्ट ऑफ इलनेस ऑन द पेशंट अँड फॅमिली. ओके, पेशंटची फॅमिली आणि पेशंटवर आजाराचा काय इफेक्ट पडतोय, तर हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. ओके, तर बघा, इम्पॅक्ट ऑफ इलनेस ऑन द पेशंट, तर पेशंटच्या स्वतःवर काय काय इम्पॅक्ट पडतो. फिजिकल इम्पॅक्ट, सर्वात पहिले त्याची बॉडी जी आहे तर बॉडी सर्वात पहिले हॅम्पर होणार आहे. पेशंटला पेन, डिस्कम्फर्ट असेल, विकनेस असेल, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक कमी होईल, अॅनोरेक्सिया म्हणतो आपण त्याला, आणि डिस्टर्बन्स इन द नॉर्मल बॉडी फंक्शन, ही झाली फिजिकल इम्पॅक्ट. त्यानंतर इमोशनल इम्पॅक्ट मध्ये काय, पेशंट डिप्रेशन मध्ये झाला, अँझायटी वाटेल, त्याला असं वाटेल की मी कधी आजारातून नीट होईल. त्यानंतर त्याला एकच गोष्ट 4 वेळी जर वापरली तर तो फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे आता सोशल इम्पॅक्ट. पेशंट ज्यावेळेस आजारी असतो त्याची सोशल कंडिशन पण पूर्ण हॅम्पर झालेली असते. पेशंटला सोसायटी पासून आयसोलेट व्हावं लागतं, दवाखान्यात येऊन पडावं लागतं. ओके, त्यानंतर सोशल इंटरॅक्शन त्याचे कमी होऊन जातात, आणि सोशल रोल जे आहे तर ते पण पुढे ना पुढे त्याचे चेंज होतात. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे, तर 4-5 महिने जर तुम्ही ऍडमिट जर राहिले तर तुमचं काम जाऊ शकतं, तुम्हाला लॉस ऑफ इन्कम होईल, त्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेसचा खर्च वाढतो. ओके, फायनान्शियल बर्डन इकॉनॉमिकली येऊ शकतं. त्यानंतर डिपेंडन्स आहे बघा, आपण जे एक पेशंट जो आहे तर तो आजारी पडल्यावर सर्व गोष्टींसाठी दुसऱ्यावरती डिपेंडंट होऊन जातो. त्यानंतर बॉडी इमेज डिस्टर्बन्स, एखादा तुमचा पाय काढला, इंजुरी असेल, सर्जरी झाली असेल, प्लास्टिक सर्जरी असेल, तर बॉडी इमेज पण आपल्या याच्यामध्ये आजारपणामध्ये सर्जरीच्या कंडिशन मध्ये हॅम्पर होऊ शकते. ओके, तर या सर्व गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. या सर्व कोणावर ऍक्ट होणार आहे, तर या पेशंटवरती ऍक्ट होतात या सर्व गोष्टी. आणि आपले जे फॅमिली आहे तर फॅमिलीवर कोणत्या गोष्टी ऍक्ट होतात बघा, इमोशनल स्ट्रेस, फॅमिलीला पण वाटतं यार माझा रिलेटिव्ह आहे तर तो कधी
नीट होईल, काय होईल त्याचं पुढं, तो वाचेल का नाही वाचेल, हे सर्व स्ट्रेस बघा फॅमिलीमध्ये पण येत असतं. आजारपणामुळे कोणाकोणावर काय सुचत नाही बघा. त्यानंतर फॅमिलीला पण फायनान्शियल बर्डन येत असतं. जो पेशंट आहे तो बेडवर बसून मस्त ट्रीटमेंट घेत असतो. बट फॅमिलीला बघायचं असतं की ह्या टेस्टला 5,000 लागणार आहे. उद्या आपल्याला डिस्चार्ज घेताना ₹1,00,000 भरायचे आहेत. हे सर्व फायनान्शियल बर्डन जे आहे तर ते कोणावर असतं? फॅमिलीवर येत असतं. त्यानंतर रोल चेंजेस. आता रोल चेंजेस म्हणजे काय? फॅमिलीचे जे रोल्स आहेत तर ते चेंज होतात. कारण की एखादा पर्सन जे आहे तर तो काम पण करतोय, तर आता त्याला कामासोबत त्याला इकडे दवाखान्यात पण रोज येणे, दवाखान्यात रोज डबा पुरवणे, पेशंट सोबत रोज बसणे, तर त्याचा टाईमपास याच्यामध्ये होतोय. म्हणजे काय? एक्स्ट्रा काम, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी त्या पर्टिक्युलर पर्सनवर येत असते. ओके. रोल चेंजेस म्हणजे काय? की तुमचं जे ॲक्चुअल काम आहे, तर ते ॲक्चुअल काम सोडून तुमच्यामध्ये आता हे पण काम आलंय, की पेशंटला बघा. ओके. तर हे पण होऊ शकतं रोल चेंजेस फॅमिलीमध्ये. बघा तुम्ही जर आजारी पडले, तर मम्मीचं काय होतंय? लवकर स्वयंपाक होत नाही. मम्मी तुम्हाला बघत बसते. त्याला आपण काय म्हणतो? रोल चेंजेस. इझी लँग्वेजमध्ये. सोशल इम्पॅक्ट बघा, सोशल ॲक्टिव्हिटीज आणि एखाद्याला वाटतं की याच्या घरामध्ये आजारी पेशंट आहे. थोडे लोकं एम्पॅथी पण देतात आणि ती फॅमिली कुठेतरी आयसोलेट पण झालेली असते त्या कंडिशनमध्ये. त्यानंतर केअर गिव्हर बर्डन असतं. जे आपल्याला केअर प्रोव्हाईड करतात, तर ते पण कधी-कधी इमोशनल एक्झॉशनमध्ये जातात. स्ट्रेस असते, कंटिन्युअसली केअर प्रोव्हाईड करायची स्ट्रेसमध्ये जातात. आता तुम्ही नर्सिंगमध्ये तुम्हाला कळेल, की पेशंटला केअर करणं किती अवघड काम असतं. आणि डिस्ट्रक्शन ऑन द फॅमिली रूटीन. फॅमिली रूटीन पण पूर्ण डिस्ट्रक्शन होऊन जातं. कारण की एक पेशंट ॲडमिट आहे, त्याला बघण्यासाठी 4 जण हॉस्पिटलमध्ये थांबले. त्यामुळे फॅमिलीचं जे पूर्ण रूटीन आहे, तर ते सर्व मिसमॅच होऊन जातो. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा जो पहिला जो टॉपिक आहे, तर तो आपण डिस्कस केलेला आहे. ज्यामध्ये आपण हेल्थ आणि इलनेस, इंट्रोडक्शन टू हेल्थ अँड इलनेस हा जो टॉपिक आहे, तर तो बघितलाय. हे सर्व नोट जे आहेत, तर या नोटची तुम्ही झेरॉक्स मारून मस्त यूज करा. एखादा हायलायटर वगैरे घ्या आणि इम्पोर्टंट टॉपिक सर्व हायलाइट करून ठेवा. ओके. तर आता उद्यापासून आपण जे सेकंड चॅप्टर आहे, तर तो सेकंड चॅप्टर सुरू करू. बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, तर ते पण आपण एक-एक डेमो लेक्चर लवकरच आपण मित्रांनो सुरू करू. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. थँक फ्रेंड्स. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, जे YouTubeला डेमो लेक्चर सध्या हे बघत आहेत. ओके. तर त्यांनी लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. सर्व इथे नंबर वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी इथून मित्रांनो प्रोव्हाईड केल्यात. ओके. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट अँड थँक फ्रेंड्स.